या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा। फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। राज्यातील विक्रमी उलाढालीसाठी दुसऱ्या क्रमांकाची असणारी सोलापूर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे कित्येक दिवसांपासून भिजत पडलेले घोंगडे अखेर वाळवण्याच्या मार्गावर आहेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत। त्यानंतर बाजार समितीच्या राजकीय आखाड्यात अनेक पैलवानांनी दंड थोपण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान बाजार समितीच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख विरुद्ध तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पॅनलमध्येच घमासान निवडणूक झाली होती। जून 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला एकहाती सत्ता मिळाली होती। त्यानंतर आता बाजार समितीच्या आखाड्यात 7 वर्षानंतर पुन्हा एकदा भाजप विरुद्ध भाजप असाच सामना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। त्यावेळी दोन्ही देशमुख मंत्री होते, आता एकही देशमुख मंत्री नाहीत। यावेळी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सिद्धाराम म्हेत्रे व प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसचे 2 आमदार बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात होते। आता या ठिकाणी सचिन कल्याण शेट्टी व देवेंद्र कोटे हे दोघे भाजपच्या आमदारांची एंट्री होणार आहे। गत निवडणुकीत शेतकऱ्यांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकारातून बाजार समिती निवडणूक झाली, त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेकांचा बाजार समितीत प्रवेश झालाय। यंदाची निवडणूक ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मतदारामधून होणार आहे। बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सहकारात माजी आमदार दिलीप माने आणि सोलापूर जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्याकडे मतदारांची निर्णायक ताकद दिसून येत आहे। त्यामुळे या दोघांचा कौल कोणाकडे यावर देखील बाजार समितीचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे। 2 दिग्गज देशमुखांना मंत्रिमंडळात संधी मिळालेली नसताना विधिमंडळाच्या समिती अध्यक्षपदातून आमदार कल्याण शेट्टी यांना संधी मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फॅन क्लब मध्ये सध्या कोण याचा अंदाज येऊ लागला आहे। अक्कलकोट विधानसभेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील 2.5 जिल्हा परिषद गट असल्याने या निवडणुकीत आमदार कल्याण शेट्टी यांची भूमिका महत्वाची व निर्णायक ठरणार आहे। बाजार समितीची निवडणूक जिंकायची कशी याचा चांगला दांडगा अनुभव आमदार कल्याण शेट्टी यांचा गाठीशी आहे। यातूनच त्यांनी चमत्कारिकरित्या दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभव करता आला आहे। निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव करता आला आहे। सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळावे यासाठी भाजप आमदारांचा न झालेला मेळ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तरी लागेल का याची मोठी उत्सुकता बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे। सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा। आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध। फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा। आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा। तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पेंटर चौक, बिजापूर वेस्ट, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9860804055।